फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अटक। आरोपी पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार। डॉक्टर तरुणीवर बीडच्या मूळ गावी अंत्यसंस्कार। डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणी पीए आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना सह आरोपी करा, अंबादास दानवेंची मागणी। तर आत्महत्येचं राजकारण करणारे लोक गलिच्छ, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आरोप फेटाळले। प्रशांत बनकरला अटक करून होणार नाही तर फाशीची शिक्षा द्यावी, मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची मागणी। तर प्रशांत निर्दोष असल्याचा त्याच्या कुटुंबियांचा दावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये घेतली पंतप्रधान मोदींची भेट। विकासाच्या मुद्द्यावर आणि सदिच्छा भेट असल्याची शिंदेंची माहिती। रवींद्र धनगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्या वादामुळे महायुतीत मिठाचा खडा पडू नये, एकनाथ शिंदेंनी मोदींची भेट घेतल्यावर व्यक्त केली आशा। धनगेकरांना काय सांगायचे ते सांगितले असंही स्पष्ट केलं। मुंबई महापालिकेसाठी भाजपचं 150+ टार्गेट। शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास अनुकूल असल्याची माहिती। राज आणि उद्धव यांच्या समीकरणावरही राजकीय गणित ठरणार। 1 नोव्हेंबरचा न भूतो न भविष्यती असा मोर्चा होईल, या दृष्टीने नियोजन करा। राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश। दिल्लीतही मोर्चाची दखल घ्यायला हवी अशाही सूचना। शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत। वयानुसार कधीतरी थांबायचं का असा माझ्या मनात प्रश्न आल्याचं शिरसाटांचे एबीपी माझाशी बोलताना